मिरजेत पुरवठा विभागाचे अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापेमारी सुरू. गॅस रिफिलिंग अड्डे बनले मृत्यूचे सापळे. गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार का? नागरिकांमधून मागणी. मिरज तहसील कार्यालय पुरवठा विभागाच्या पथकामार्फत अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापेमारी सुरू आहे. मिरज शहरातील दिंडीवेस येथील मध्यवर्ती नागरी वस्तीमध्ये धोकादायकरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा मारून घरगुती गॅस सिलेंडर आणि गॅस रिपेअरिंगचे साहित्य जप्त केले आहे. श्रीमती वंदना गजानन सुतार राहणार दिंडीवेस मिरज यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये कामगार लियाकत कमाल नदाफ राहणार सुभाषनगर हा सदर ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग करताना पथकाला आढळून आला. या कारवाईत एकूण 2 पिवळा पट्टा असलेले घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आढळून आले. तसेच 2 इलेक्ट्रिक मोटार, 2 इलेक्ट्रिक वजन काटा, 2 गॅस नोझल, 3 गॅस पाईप, 2 भारत पे QR कोड इत्यादी साहित्य पुरवठा विभागाकडून जप्त करण्यात आले आहे. याबाबत दोघांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी आणि मिरज तहसील प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली आहे. तसेच अवैध गॅस रिफिलिंग आणि वाहतुकीबाबत कुठलीही तक्रार अगर घटना आपल्या परिसरात होत असल्याचे निदर्शनास आल्यास मिरजमधील सुजाण नागरिकांनी तात्काळ याबाबत तहसीलदार मिरज तसेच पुरवठा शिक्षण अधिकारी वर्षा कदम यांना कळवावे असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.